हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत त्याचं नेमकं वर्ष उपलब्ध नाहीये, पण खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विश्वनाथन आनंद आणि काळ्या बाजूला इव्हान फर्नांडेज. तर हा गेम म्हणजे आनंदच्या सुरुवातीच्या काळामधला गेम असावा असा एक अंदाज आहे. आणि हा गेम जो आहे तो विश्वनाथन आनंद आणि सर्वसामान्य खेळाडू यांच्यामध्ये काय फरक आहे हे दाखवून देणारा गेम आहे. तर हा गेम तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी खात्री आहे की तुम्ही हा गेम नक्की लाईक कराल. या डावाची सुरुवात आनंदने केली. E4 उत्तर आले C5 सिसिलियन डिफेन्स. नाईट F3 नाईट C6 D4 C टेक्स D4 नाईट टेक्स D4. आणि या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने घोडा एक्सचेंज करण्यापेक्षा G6 ही चाल खेळली, जिथे तो आता ड्रॅगन व्हेरिएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. पुढची चाल होती C4 बिशप G7 फिएंकेटो बिशप बिशप E3 नाईट F6 नाईट C3 कॅसल बाय ब्लॅक. सो काळ्या खेळाडूने ड्रॅगन व्हेरिएशन बोर्डवरती पूर्णपणे क्रिएट केलेला आहे आणि कॅसलिंग देखील केलेला आहे. पुढची चाल होती बिशप E2 D6 कॅसल बाय व्हाईट नाईट D7 रुक B1 नाईट C5 क्वीन D2 नाईट टेक्स D4 बिशप टेक्स D4 A5 B3 बिशप टेक्स D4 क्वीन टेक्स D4 B6. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत परिस्थिती अशी आहे की दोन्ही खेळाडूंनी नेहमीच्या नॉर्मल चाली खेळलेल्या आहेत. फार विशेष अशी वेगळी कुठलीही चाल नाही. या अशा परिस्थितीत पुढची चाल होती रुक F2 E1 बिशप B7. काळा खेळाडू होता दुसरा उंट देखील फिएंकेटो बिशप म्हणून पुढे करतोय, जिथून त्याला लॉंग डायगोनल कंट्रोल करायचा आहे. पुढची चाल होती रुक B2 D1 F6 बिशप G4 बिशप G4 ही चाल खेळून आता पांढरा खेळाडू जो आहे तो आपल्या E4 घरावरच्या प्यादाला अजून एक सपोर्ट ऍड करतोय. आधी त्याला केवळ वजीर आणि घोडा असा सपोर्ट होता, पण बिशप G4 नंतर हत्ती देखील सपोर्ट करतोय. सो पुढची चाल होती बिशप C6 H4 क्वीन C7 क्वीन E3 क्वीन B7. आणि आता तुम्ही जर पाहिलं तर क्वीन B7 ही चाल हेच दाखवते की काळा खेळाडू आता पूर्णपणे लॉंग डायगोनल वरती कंट्रोल आणि अटॅक करण्यासाठी ट्राय करतोय. पुढची चाल होती H5 रुक F7. आणि काळ्या खेळाडूने H5 चालीनंतर प्यादा एक्सचेंज केलं नाही, त्याने रुक F7 ही चाल खेळली, कारण प्यादा एक्सचेंज नक्की होऊ शकतं, पण त्यामुळे काळा राजाचा G कॉलम एक्सपोज झाला असता. तर हे अवॉइड करण्यासाठीच रुक F7 ही चाल खेळली. ज्यानंतर पुढची चाल होती नाईट D5 नाईट D5 ही चाल खेळून आनंदने आपला घोडा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आणलेला आहे, जो एक अतिशय ताकदवान मोहरा बनलेला आहे. पुढची चाल होती G5 चाल खेळून काळ्या खेळाडूने किंग साइड ब्लॉक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. H6 किंग H8 A3 E6 ही चाल खेळून काळ्या खेळाडूने पांढऱ्या घोड्यावरती अटॅक केला आणि खऱ्या अर्थाने इथून हा गेम खूप वेगाने पलटलेला आहे किंवा खूप जास्त अमेझिंग झालेला आहे. या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या घोड्यावर अटॅक केल्यानंतर पांढरा घोडा बाजूला न घेता आनंदची चाल होती B4. त्याने काळ्या घोड्यावरती काउंटर अटॅक केला. A टेक्स B4 अजूनही आनंदने काळ्या घोड्यावरच काउंटर अटॅक केलेला आहे. ज्यानंतर E टेक्स D5. आता मला सांगा E टेक्स D5 या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय चाल खेळली असती? माझी खात्री आहे की असंख्य लोकांनी या सिच्युएशन मध्ये आपल्या B4 प्यादाने C5 या घरावरचा काळा घोडा मारला असता. पण हाच आपल्यामध्ये आणि आनंदमध्ये फरक आहे. आनंदची या परिस्थितीची चाल होती E टेक्स D5. त्याने घोडा न मारता पहिल्यांदा D5 घरावरचं प्यादा मारलं आणि काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती काउंटर अटॅक केलेला आहे. ज्यानंतर बिशप A4 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली आणि त्याने पांढऱ्या खेळाडूच्या हत्तीवरती काउंटर अटॅक केलेला आहे. तर या परिस्थितीत तुमची चाल काय असली असती?
माझी खात्री आहे की असंख्य खेळाडूंनी हत्ती बाजूला घेतला असता कदाचित A1 घरावर घेऊन काळ्या खेळाडूचा पांढरा उंट पिन करायचा प्रयत्न केला असता. पण या परिस्थितीत आनंदची चाल होती B टेक्स C5. त्याने हत्ती न वाचवता पहिल्यांदा घोडा मारला. ज्यानंतर बिशप टेक्स D1. या परिस्थितीत तुमची चाल काय असली असती? तुम्ही एकतर पांढरा उंट किंवा पांढरा हत्ती यांनी काळ्या खेळाडूचा पांढरा उंट मारला असता. पण पुन्हा एकदा हाच आपल्यात आणि आनंदमध्ये फरक आहे. आनंदची चाल होती C6. त्याने वजिरावरती काउंटर अटॅक केलेला आहे. ज्यानंतर क्वीन E7. काळा खेळाडू जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, कारण त्याच्याकडे एक एक्स्ट्रा मोहरा आहे. मटेरियल जरी एक्सचेंज झालं तरीही त्याला काही फरक पडणार नाही. ते एक व्हेरिएशन असं काहीसं असू शकतं की समजा सगळं मटेरियल एक्सचेंजच करायचं ठरवलं तर क्वीन टेक्स क्वीन, रुक टेक्स क्वीन, रुक टेक्स रुक आणि बिशप टेक्स बिशप. तर ही जी परिस्थिती तुम्ही पाहिली तर काळ्या खेळाडूकडे एक एक्स्ट्रा मोहरा आहे, म्हणजेच त्याचे जिंकायचे किंवा गेम ड्रॉ करायचे चान्सेस बऱ्यापैकी शिल्लक आहेत. तर हेच आनंदला नको होतं, म्हणून क्वीन E7 यानंतर त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही. त्याने उलट चाल दुसरीच खेळली जी होती क्वीन C3. तुम्ही जर पाहिलं तर क्वीन C3 चाल खेळून त्याने हत्तीला तर वजिराचा सपोर्ट दिलाच आहे, पण त्याचबरोबर हत्तीचा वजिरावरती अटॅक आहे. सो जर या परिस्थितीमध्ये समजा एक रॅन्डम चाल म्हणून वजीर वाचवला असता तर आनंदने हत्तीने किंवा उंटाने उंट मारला असता. शक्यतो उंटाने मारला नसता, कारण त्यानंतर हत्ती जो आहे तो A1 घरावर पण येऊ शकतो किंवा वजिराने A1 घर कंट्रोल केले तर त्या परिस्थितीमध्ये समजा दुसरी काहीतरी रॅन्डम चाल खेळून वजिराचा किंवा दुसऱ्या हत्तीचा सपोर्ट देऊन A1 घरावरती हत्ती येऊ शकतो. तर शक्यतो बिशपचं असं मला वाटत नाही. त्यामुळे क्वीन C7 नंतर कदाचित हत्तीनेच उंट मारला असता. अर्थात ही सगळी व्हेरिएशन्स बोलायला खूप सोपी आहेत, या सगळ्या चाली खेळायला बराच वेळ लागला असता, पण ही अशी परिस्थिती बोर्डवरती असू शकली असती. तर हे न करता क्वीन टेक्स E1 चेक ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. म्हणजेच क्वीन C3 यानंतर काळ्या खेळाडूने वजीर बाजूला न घेता किंवा उंटाने उंट न मारता क्वीन टेक्स E1 चेक ही चाल खेळली. त्याने स्वतःच्या वजिराचं बलिदान दिलेलं आहे. आनंदने बलिदान ऍक्सेप्ट केलं. ज्यानंतर बिशप टेक्स G4. आणि तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर एंड गेम मध्ये आता काळ्या खेळाडूकडे 2 हत्ती आणि 1 उंट आहे, जे एका वजिरापेक्षा नक्की पॉवरफुल युनिट आहे. असंख्य गेम असे आहेत की जिथे खेळाडूंनी हत्ती आणि उंटांचा वापर करून वजिराला सुद्धा सक्सेसफुली काउंटर अटॅक केलेला आहे आणि गेम जिंकलेले आहेत. सो काळ्या खेळाडूचं हे कॅल्क्युलेशन एकदम व्यवस्थित होतं. पण हे सगळं खेळताना काळा खेळाडू एक गोष्ट विसरला होता, ती म्हणजे आनंदकडे C आणि D या कॉलमवरती प्यादी आहेत. आणि आनंदने आता आपला एंड गेम दाखवायला सुरुवात केली. त्याची चाल होती क्वीन B4. त्याने दोन्ही काळ्या प्याद्यांवर एकाच वेळी अटॅक केला. ज्यानंतर बिशप E2. ज्यानंतर क्वीन टेक्स D6. काळ्या खेळाडूने काउंटर अटॅक केला. बिशप टेक्स C4. ज्यानंतर C7. आनंदने प्यादांचा वापर करायला सुरुवात केली आणि C7 चाल खेळली. या परिस्थितीत पुढची चाल होती रुक E8. रुक E8 ही मात्र काहीशी चुकीची चाल ठरली. आनंदने या परिस्थितीत चाल खेळली क्वीन E6. आणि कॅन यू बिलीव्ह इट की विश्वनाथन आनंद आपल्या वजिराचं बलिदान द्यायला तयार झालेला आहे. कारण कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. जर हत्तीने वजीर मारला तर मोठी चूक होईल. वजीर पुढे येईल, राजाला चेक बसेल. आता कंपल्सरी तुम्ही पाहिलं तर हत्तीमध्ये घ्यावे लागतील, पण कशाचाही काही फायदा होणार नाही. अशा प्रकारचा चेकमेट होईल. म्हणजेच क्वीन E6 यानंतर वजीर मारणं तर शक्य नव्हतं. म्हणून काळ्या खेळाडूची चाल होती रुक F2 F8. पण या परिस्थितीमध्ये आनंदने खेळलेली मोस्ट इम्पॉर्टंट चाल किंवा एकदम डिसाइसिव्ह चाल ती म्हणजे C8 क्वीन. आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण समजा आता या परिस्थितीमध्ये हत्तीने वजीर मारला
तर आनंद पुन्हा एकदा अशा प्रकारे चेकमेट करेल. आणि जर हत्तीने दुसरा वजीर मारला तर आनंद जो आहे तो शांतपणे क्वीन E7 ही चाल खेळू शकतो. ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर चेकमेट रोखणं जवळजवळ अशक्य आहे. कारण यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळा खेळाडू कुठलीही चाल खेळू दे, त्याला कंपल्सरी कदाचित हत्ती इथे घ्यावा लागेल. ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेक बघायला मिळेल, हत्तीला मध्ये यावं लागेल आणि हा चेकमेट होईल. सो हे एक व्हेरिएशन होऊ शकतं. किंवा क्वीन C8 चेक नंतर हत्तीने वजीर मारला, वजीर पुढे येईल आणि तुम्ही हत्ती पुढे आणू शकता, बट अगेन हे असं काहीतरी बघायला मिळेल. सो C8 क्वीन यानंतर कुठलाही वजीर जरी मारला असता तरी काळा खेळाडू नक्कीच चेकमेट झाला असता. आणि हे लक्षात घेऊनच त्याने आपली हार मान्य केली. आणि हा एक अमेझिंग गेम आनंदने जिंकला. जिथे तुम्ही पाहिलं तर त्याने स्वतःचे काही मोहरे सॅक्रिफाईस केले, पण आपली प्यादी जी आहे ती पुढेपर्यंत पोहोचवलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आणि तुम्ही हा जरूर शेअर कराल. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.